प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की हर हर। वाटेत भेटेल त्याला चिरडी केसीत खानाची सेना निघाली, भावर उठली, देवाला उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. म्हणतात होता शिवा म्हणून वाचला शिवा. शिवा आओ आओ शिवाले आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हा खान गडबडला इतक्यात महाराजानं पोटामध्ये विश्वास केला. या हिंदवी स्वराज्याचे रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवराय हे नाव मुखावरती येत असतात. एके दिवशी सह्याद्री हसला, एके दिवशी सह्याद्री हसला, आनंद त्याला कसला. शिवगिरीवरती बाणा बांधिला जिजाऊ बाळासाहेबांच्या पोटी रक्त जन्मात झालं, नाव ठेवण्यात आलं शिवराय. शिवराय आमचे राजे, हे राज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. असं म्हणता म्हणता हिंदवी स्वराज्याला सुरुवात झाली आणि या हिंदवी स्वराज्यावरती अनेकांनी आक्रमण केली. परंतु विजापूरचा कडवा सरदार अफजल खान ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालून आला, त्यांनी काय केलं? प्रथमतः संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानीवरती हात घातला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा काळीज म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग, त्या पंढरपूरच्या पांडुरंगावरती हात घातलाच. बातमीवर बातमी जिजाऊ महासाहेबांना जात होती, राजांना जात होती. त्यावेळेस जिजाऊ महासाहेबांनी राजांना विचारलं, शिवबा फार मोठ्या गुरुमीने या महाराष्ट्राच्या भूमी दाखल झालेला आहे, परंतु जिवंत जाता कामा नये. राजांनी आऊसाहेबांना वचन दिलं, आऊसाहेब खान जरी गुरुमीनं दाखल झाला तरी याच महाराष्ट्रात त्या खानाची कबर आम्ही बांधू. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यानं फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती भेगन. परी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने जिता जागता जन्मू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला ताकद चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीने. फाटा नाही बघे अंगी 10 हातीचं पळ. पाहणारा कौतुक चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी केसीत खानाची सेना निघाली, भावर उठली, देवाला उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोकणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत बंद सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या? शिवरायांचे पुत्रने तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून या मराठी मुलाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा छावा, अशा वाघिणीचा छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा
होता. अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महावा, शिवबाच्या संगती महावा. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोकून नजारा गहिरी जिरहा जिरा नदी, जिरहा जिरा नदी, जिरहा जिरा नदी. पण आपला राजा पण काय कच्चा गुडचा चेहरा नव्हता. राजा थोर पाहत त्याची न्यावी, राजा थोर पाहत त्याची न्यावी. चालती त्याची सावर हारी जिरहा जिरा नदी, जिरहा जिरा नदी, जिरहा जिरा नदी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला. कट्यावीचा वाद त्याला केला, कट्यावीचा वाद त्याला केला. खरखरला, चिरखंड वाचायला अंगाला. खानाचा वाद फुका गेला, खान गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये विश्वास केला, पोटामध्ये विश्वास केला. वाघिणं खालचा मारा केला, वाघिणं खालचा मारा केला. त्याला त्याला पडलं पोटाला, त्याला त्याला घ्यायचा कोटा. भाई रे आलाजी, भाई रे आलाजी, भाई रे आलाजी. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. भक्त सांडले, बाप सारे गेले. बाबने केला कृष्णेचा घात, बाबने केला कृष्णेचा घात, बाबने केला कृष्णेचा घात. लाविली गुलामीची होवाण, लाविली गुलामीची होवाण, लाविली गुलामीची होवाण. मराठशाहीचा मांडला थाट जी, मराठशाहीचा मांडला थाट जी, मराठशाहीचा मांडला थाट जी, मराठशाहीचा मांडला थाट जी. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा